रेखीची प्रार्थना आपण म्हटलेली आहे. बघा, आज अमावस्येचा दिवस आहे. ऑरा क्लिनिंग आपण करणार आहे, ऑरा लूजनिंग पण करणार आहोत आपण. त्या अगोदर आपण पाण्याच्या ग्लासवर रेखीचे ॲफर्मेशन्स दिल्यावर काय फरक पडतो तो बघूया. आत्ता तुम्ही पाण्यावर ॲफर्मेशन्स दिलेले आहेत, पाण्यावर रेखीचे चिन्ह पण काढलेले आहेत. दोन्ही पाण्याचे ग्लास, एक आपल्यासाठी आणि एक आपल्या घरातल्या लोकांसाठी. जेव्हा तुमच्या दोन्ही हातांमधनं आता ऊर्जा तुम्हाला जाणवतीये, दोन्ही हात तुमच्या ग्लासवर घ्यायचे आहेत. ज्यांनी चिन्ह काढलेले नाही आहे त्यांनी चिन्ह काढा, रेखीची प्रार्थना म्हणून घ्या. आणि आता दोन्ही हात असे वर करायचे आहेत. हळूहळू वर घ्या तुमच्या ग्लासवरनं. हळूहळू तुमचे दोन्ही ग्लासवर घ्या, ग्लासवर दोन्ही हात घ्यायचे. तुम्हाला जाणवेल की तुमच्या ग्लासामधनं भरपूर ऊर्जा वाढत जाते. बघा, येत आहे का सगळ्यांना लक्षात? गरमपणा जाणवतोय का ग्लासवर? जेव्हा तुम्ही हळूहळू हात वर घेऊन जाताय, तुमच्या ग्लासवरची ऊर्जा वाढतीये. तुमच्या हातामधनं जी ऊर्जा तिथे पास ऑन होतीये त्या ऊर्जेकडे तुम्ही लक्ष द्या. बघा, म्हणजे रोज सातत्याने आपण पाण्याच्या ग्लासवर रेखीचे चिन्ह काढतो. मग त्यानंतर पाण्याच्या ग्लासवर आपण रेखीची जी 5 तत्व आहेत ती म्हणतो. त्याद्वारे तुम्हाला जाणवतंय तुमच्या तळहाताच्या बरोबर मधून ऊर्जा तुमच्या ग्लासवर जाते, पाण्यावरती प्रवाहित होतीये. आता तुम्ही त्यातला एक घरच्यांच्यासाठी जो ग्लास ठेवलेला आहे तो बाजूला ठेवा. तुमचा ग्लास आहे तो समोर घ्यायचा आहे आणि तुमच्या ग्लासला आता तुम्ही बघा, जेव्हा आपण ॲफर्मेशन्स देऊन जेव्हा आपण पाण्याला चार्ज करतो आणि मग ते पाणी पितो, तर त्याद्वारे तुमच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतात. आता तुम्ही काय करायचं, ह्या पाण्याला तुम्ही त्याला हे करू शकता, म्हणजे नकारात्मक ऊर्जा तुम्ही सांगू शकता की हे पाणी स्वच्छ नाही आहे, ह्या पाण्याद्वारे मला काहीही फायदा होत नाही आहे. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही नकारात्मक बोलू शकता आणि मग तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे की काय होतं आहे. बघा, हे पाणी माझ्यासाठी योग्य नाही आहे, हे पाणी अस्वच्छ आहे, या पाण्यातनं मला काहीच मिळत नाही आहे. आणि असं म्हणून आता तुम्ही ग्लासवर परत हात ठेवा आणि मग बघा, इमिजिएट तुम्हाला फरक लक्षात येईल. हळूहळू तुम्ही जेव्हा पाण्याच्या ग्लासवरनं हात वर घेताय, अजिबात ऊर्जा तिथे नाही आहे. बघा, जाणवतोय का हा फरक सगळ्यांना? तर हा फरक आहे की रोज आपण पाण्यावर रेखीचे चिन्ह का काढायचे आहेत, बीजमंत्र का काढायचे आहेत, आणि रोज आपण पाण्याला नेहमी पाणी पिताना नेहमी केअरफुल की खूप छान एनर्जी आहे पाण्यामधनं. परत तुमचा पिण्याचा ग्लास घ्या समोर आणि तुम्ही म्हणायचं की हे पाणी खूप स्वच्छ आहे, माझ्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, या पाण्याद्वारे मला खूप छान शक्ती मिळत आहे, माझ्या शरीरामधले विजातीय घटक या पाण्याद्वारे निघून जात आहे. बघा, सगळे असे चांगले ॲफर्मेशन्स तुम्ही पाण्याच्या ग्लासला द्यायचे. आणि हे पाणी माझ्यासाठी जणू काही अमृत आहे आणि जीवनाला जगण्यासाठी आवश्यक असलेलं हे पाणी, याचे मी खूप आभार मानते, खूप आभार मानते, खूप आभार मानते. असं म्हणून आता तुम्ही पाण्याच्या ग्लासवर हात ठेवा. तुमची रेखीची चिन्ह परत पाण्याच्या ग्लासवर काढा. ओम काढा, आजचं बीजाक्षर काढा यम, आणि मग तुम्ही चोकुरे काढा, चोकुरे चोकुरे चोकुरे. मग डिस्टन्सचं चिन्ह काढा. हॉंशा झाशोनेन, हॉंशा झाशोनेन, हॉंशा झाशोनेन. हार्मणीचं चिन्ह काढा. सेहेकी सेहेकी सेहेकी. मग तुम्ही झोनार काढा. आज अमावस्या आहे म्हणून झोनार झोनार झोनार. मास्टरनी काढायचं आहे मास्टरचं चिन्ह. डायक्योमो डायक्योमो डायक्योमो. आता परत पाण्याच्या ग्लासवर हात ठेवायचा आहे आणि सावकाश हात वर उचला. बघा, तुम्हाला लक्षात येईल की भरपूर गरम ऊर्जा तुमच्या तळहातामधनं, जसा जसा तुम्ही पाण्याच्या ग्लासवरनं हात वर वर घेताय तशी तुम्हाला ऊर्जा जाणवतीये. जाणवतंय का सगळं? हे मला एकटीलाच जाणवतंय का? तुम्हाला ज्याला एखादा कोणीतरी अनम्यूट होऊन सांगा. जाणवतंय ते. येस, एक्झॅक्टली. म्हणजे रोज आपण जवळपास गेली 2-3 वर्ष आपण पाण्याला ॲफर्मेशन्स देतोय आणि तुम्हाला लक्षात येईल की रेखी तुम्ही सुरुवातीला रेखी लेवल 1 शिकल्यानंतर
आणि त्याच्यानंतर जसं सातत्याने तुम्ही त्याच्यावर बीजमंत्र काढताय, तुम्ही रेकीचे ॲफर्मेशन्स देताय, तुमच्या शरीरामध्ये तो बदल होतोय आणि ते चार्ज केलेलं पाणी तुम्ही रोज पित आहात. म्हणून रेकीमध्ये खूप महत्त्व आहे की तुम्ही पाणी चार्ज करून पिणं. तर असं हे पाणी कधीही तुम्ही दुसऱ्या गावाला गेला, कुठेही गेला, तुम्हाला शंका येत असेल, कोणाच्या घरी गेला, पटकन तुम्ही मनातल्या मनात आज्ञाचक्रामधनं तुम्ही रेकीचे ॲफर्मेशन्स म्हणायचे. आज्ञाचक्रामधनंच पटकन तुम्ही रेकीची चिन्ह पाण्याच्या ग्लासवर काढायची. कुठे हॉटेलमध्ये गेला, तुम्ही प्रवास करताय, तर त्यावेळेस नक्की हे आवर्जून करायचं आहे. तर जसं आपण शिवस्वरोदय नाडीशास्त्राचा अभ्यास करतोय, तर त्यातला एक 10 मिनटं तो पण मी भाग सांगते की शिवस्वरोदयमध्ये जसं आपण बघितलंय कालच्या लेक्चरमध्ये की चंद्रनाडी सूर्यनाडी ॲक्टिवेट कशी करायची, त्याचे व्हिडिओ आपण केलेले आहे. सध्या होपोनोपोनोचे आपले व्हिडिओ चाललेले आहेत, म्हणून आपण सध्या ते व्हिडिओ आपण नंतर पब्लिश करणार आहे. तर आता शिवस्वरोदयमधलंच पुढचं लक्षात घ्यायचं आहे. आता सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा तुम्ही बीजमंत्र म्हणता, तुमची त्याद्वारे नाडी ॲक्टिवेट होते. जे कालच्या सेशनला नव्हते त्यांना माहिती नाही आहे की नक्की काय होतं आहे. जसं मास्टर राणी, काल तू ॲब्सेंट होती, तर त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की जसं बीजमंत्र आपण उच्चारण करतो त्याप्रमाणे ती नाडी सुरू होते. मूलाधार चक्रापासून सुरू करतो आपण. लम म्हटलं की सूर्यनाडी, मग पुढचं बीजमंत्र म्हटलं की चंद्रनाडी, असं अल्टरनेट सूर्यचंद्र नाडी ॲक्टिवेट होती. आणि अजून ॲक्टिवेट कसं करायचं ते पण आपण सांगितलं. मी परत थोड्या वेळाने परत सांगते. आता शिवस्वरोदय शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही झोपल्यानंतर सकाळी जेव्हा उठता तुम्ही, तर त्यावेळेस उठल्या उठल्या आपली नाडी बघायची. सगळ्यांनी नाडी चेक करायची, लगेच उठायचं नाही झोपेत. नाडी चेक करायची. मंगळवार म्हणजे मारुती रायांचा वार, हनुमानजींचा वार, मंगळवार, शनिवार, रविवार. हनुमानजी ही उग्र देवता आहे, शिवशक्तीचं स्वरूप. तर म्हणून त्या दिवशी तुमची सूर्यनाडी ॲक्टिवेट पाहिजे. मंगळवार, शनिवार, रविवार हा कालभैरवांचा वार आहे. तर झोपेतनं उठल्या उठल्या आपली नाडी चेक करायची, कुठली नाडी आपली सुरू आहे. आणि त्यानंतर मंगळवार, शनिवार, रविवार तुम्ही जेव्हा उतरता, म्हणजे पलंगावरनं खाली उतरता, तेव्हा तुम्ही झोपेतनं उठल्यावर पूर्वेकडे 5 पावलं घ्यायची. पूर्वेकडे जायचंय 5 पावलं घेऊन. झोपेतनं उठल्या उठल्या तुम्ही काय करायचं, पूर्वेकडे घेऊन जायचं. ही सवयच ठेवायची मंगळवार, शनिवार आणि रविवार. आता मी 5 पावलं तुम्हाला पूर्वेकडे चालायला का सांगतेय, जर तुमची सूर्यनाडी ॲक्टिवेट नसेल, चंद्रनाडी सुरू असेल त्या दिवशी मंगळवार, शनिवार आणि रविवार, तर समजायचंय की आजचा दिवस तुमच्यासाठी व्यवस्थित नाही आहे, म्हणजे काहीतरी वेगळी घटना घडणार आहे. त्याला उपाय म्हणून मी सांगतेय की त्यावेळेस तुम्ही पूर्वेकडे 5 पाऊल घेऊन जायचे. म्हणून ही सवय ठेवा. मंगळवार, शनिवार, रविवार झोपेतनं उठल्यावर आपली नाडी चेक करायची आणि 5 पावलं पूर्वेकडे चालायची. उग्र देवता, मग त्याची नाडी पण सूर्यनाडी आणि पूर्वेकडे म्हणजे सूर्याच्या दिशेकडे 5 पावलं घेऊन जायची. आता राहिलेले जे वार आहेत आपले, मग त्याच्यात सोमवार आहे, मग बुधवार आहे, गुरुवार आहे, शुक्रवार आहे. त्या दिवशी तुमची परत झोपेतनं उठल्या उठल्या नाडी चेक करायची. आणि त्या दिवशी जर तुमची चंद्रनाडी सुरू असेल तर बरोबर आहे. मग तुम्ही काय करायचं, झोपेतनं उठल्यावर पश्चिमेकडे 5 पावलं घेऊन जायची. आणि जर ह्या सोमवार वगैरे ह्या दिवशी, म्हणजे सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार ह्या दिवशी जर तुमची सूर्यनाडी सुरू असेल, तर ते तुम्हाला संकेत आहे की आजचा दिवस तुमचा काहीतरी वेगळं होणार आहे. तर म्हणून त्यावेळेस आवर्जून लक्षात ठेवा, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार तुम्ही खाली पलंगाच्या खाली पाय घेतले की तुम्ही पश्चिमेकडे 5 पावलं चालत जायची. अगदी सोपे उपाय आहेत, हे लक्षात ठेवा. आणि आता आपण पुढचा व्हिडिओ आपण करूया आता ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग. याच्यामध्ये कोणाला शंका आहे का, आत्ता काही विचारायचं का? इथे सगळ्यांना लक्षात आलंय की मंगळवार, शनिवार, रविवार सूर्यनाडी पूर्वेकडे सूर्योदयाकडे आणि बाकीच्या वारी चंद्रनाडी पश्चिमेकडे तुम्हाला चालत जायचं.
मी रोज आहे ना, नमस्कार, हा रोज बोला. सकाळी उठलो की नाडी पाहून मी पाय खाली ठेवायचो, पण आता ते आज मला जास्तीचं कळलंय. ॲक्च्युली ही माहिती म्हणजे मी पण थोडासा अभ्यास करते आणि आपले योग गुरु जोशी सर ते हा. पण ना हे माहिती खूप छान सांगतात. त्यांचा लेक्चर आपल्याला ठेवायचा आहे. तर त्यांना पण मी सांगणार आहे. तर खूप छान ही माहिती आहे. शिवस्वरोदय शास्त्र, शिवपार्वती संवाद. तर त्याच्यावरनं जर आपण आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण ते फॉलो केलं तर खूप फरक पडायला लागतो. तर म्हणून मी आत्ता हे तुम्हाला सांगितलं. आत्ता आपण पुढचं हे करूया, ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लूजनिंग.